उद्या त्यांचा लग्नाचा 30वा वाढदिवस. एरवी प्रत्येक अॅनिव्हर्सरी ते खूप उत्साहात साजरी करायचे. एकमेकांसाठी सरप्राइजेस प्लॅन करायला त्यांना फार आवडायचं. पण आज ती जरा उदास होती. नेहमीसारखा उत्साह वाटत नव्हता. 2 दिवसापूर्वीच धाकट्या मुलीचं लग्न झालं. काही काल, काही आज असं करत सगळे पाहुणेही गेले. घर अचानक एकदम शांत झालं. दोघच होते आता ते. सगळं आवरून झोपायला जायच्या आधी सवयीने मुलींच्या खोलीत डोकावली आणि रोजच्या सारखा तोही तिकडेच होता. पसारा आवरत होता. पसारा असंच होताच कुठे, उगाच इकडचं सामान तिकडे करत होता. खरं तर मुलींच्या आठवणीत रमला होता. त्यांचा हा रोजचा फॅमिली टाइम असायचा. जेवण झालं की मुलींच्या खोलीत आवराआवरी करत चौघांच्या दिवसभराच्या गप्पा, दुसऱ्या दिवशीच्या शाळेची तयारी आणि मग गोष्ट वाचून मुलींना झोपवायचं. मुली मोठ्या झाला तरी हा त्यांचा फॅमिली टाइम ठरलेला असायचा. मग तेव्हा प्रोजेक्ट्स, कॉलेज किंवा नंतर करिअर, लग्न अशा गप्पा रंगायच्या. पण आज ती खोली खूप रिकामी वाटत होती. दोघींनी थोडं बहुत सामान ठेवलं होतं, पण तरीही रिकामीच. दोघींचा चिवचिवाट, खुसूरपुसूर, आरडाओरडा, भांडणं, गप्पा, पसारे, पुस्तकं, प्रोजेक्ट्स काहीच नव्हतं. भिंतीवरच्या फोटोजकडे बघताना नकळत तिचे डोळे भरून आले. अश्रू ओघळणारच तेवढ्यात त्याने हळूच मागून तिला मिठीत घेतलं. तिच्या खांद्यावर हनवटी टेकवत तोही त्या फोटोकडे बघत होता. मुलींच्या लहानपणीपासूनचे, वेगवेगळ्या ऑकेजन्सचे, ट्रिप्सचे, काही दोघींचे, काही चौघांचे, अशा अनेक फोटोजचं कोलाज अख्ख्या भिंतीवर केलं होतं. दोघींनी त्यात अधेमध्ये त्यांचे अवॉर्ड्स, सर्टिफिकेट्स, ड्रॉइंग्स लावून एक मस्त मेमरी वॉल तयार केली होती. हलकेच मागे त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. ती मेमरी वॉल बघता बघता मन 30 वर्षाचा प्रवास करून आलं आणि ओठावर हसू आणि डोळ्यात आनंदाचे, समाधानाचे अश्रू घेऊन आलं. किती छान होती ना रे आपली लग्नाची 30 वर्ष. पहिले काही वर्ष आपण दोघंच होतो, तुला मी आणि मला तू. एकमेकांना समजून सांभाळून घेत राजा राणीचा संसार करत होतो. मग ह्या दोघी झाल्या. त्या निमित्ताने आई बाबाही इथेच आले आपल्या बरोबर. घर कसं छान भरून गेलं. छोटे काही अप्स अँड डाऊन सोडल्यास खूप सुखी आणि समाधानी गेली ही वर्ष. कालापरत्वे आई बाबा गेले आणि मुलीही आता आपापल्या करिअर आणि जोडीदाराबरोबर गेल्या. आपण काय करायचं रे आता? इतकी वर्ष मुली, घर ह्याभोवती माझा दिवस जायचा. आता अचानक सगळं ब्लँक झालंय. जग सारे इथे थांबले वाटते, भोवताली तरी चांदणी दाटते. मर्मबंधातल्या या सरी बरसता, ऊन वाटे तले सावली भासते. ओघळे थेंब गाली सुखाचा, मिटे अंतर लपेटून घेता. तू माझा मीच तुझी सख्या, जीवलगा 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 जीवलगा. आईलाही तूच अन पहिलंही तू सख्या, जीवलगा 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 जीवलगा. दोघं बराच वेळ त्या आठवणीत रमले.
आता परत एकदा तुला मी आणि मला फक्त तू. कॉफी डेटला येतेस माझ्या बरोबर? एकदम रोमॅन्टिक टोनमध्ये त्याने तिला विचारलं. तिला खुदकन हसू आलं. आत्ता? कुठे? चल म्हणत त्याने तिचा हात धरून तिला बेडरूमच्या टेरेसवर आणलं. 5 मिनिटं बस, मी आलोच म्हणत तो किचनकडे गेला. तिने घड्याळ बघितलं. 11:30 झालेच होते. खोलीत येऊन कपाटातून छोटासा गिफ्ट बॉक्स बाहेर काढला आणि पुन्हा टेरेसवर सोफ्यावर येऊन बसली. तो 2 कॉफी मग्स घेऊन आला. गप्पा मारत गेल्या 30-32 वर्षांच्या गोड आठवणी काढत कॉफी एन्जॉय करत होते. बरोबर 12 वाजता त्याच्या डाव्या हातातल्या अंगठीशी खेळत खेळत म्हणाली, 30 वर्षापूर्वी अशाच एका कॉफी डेटवर तू मला लग्नासाठी विचारलं होतंस आणि मी हो म्हटल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यात तरळलेलं पाणी मला आजही लक्षात आहे. तेव्हा दिलेलं प्रॉमिस आणि लग्नातली सगळी वचनं निभावत तू आजपर्यंत खूप छान साथ दिलीस. माझ्या चुकांना सांभाळून घेतलंस. घर, करिअर, मुली सगळं सांभाळताना कधी तणाव जाणवलाच नाही. मी न बोलताही नेहमीच माझ्या मनातलं समजून घेतलंस. आपली मनं तर जुळलीच, पण लकीली आपल्या आवडीनिवडीही जुळल्या. एकमेकांसाठीच बनलो असल्यासारखी आपली भेट झाली आणि पुढचं आपोआप सगळं जुळून आलं. आज मी तुला विचारते, जशी आत्तापर्यंत साथ दिलीस तशीच सेकंड इनिंग मध्ये पण माझी कायम सोबत करशील? त्याने मानेनेच हो म्हटलं तसं तिने पटकन बॉक्समधून एक अंगठी काढून त्याच्या उजव्या हाताच्या बोटात अलगद सरकवली. डाव्या हातातली एंगेजमेंटची आणि उजव्या हातातली सेकंड इनिंगची अशा दोन्ही अंगठी बघून आणि तिच्या या अनपेक्षित पण सुंदर प्रपोजने तो भारावून गेला. काय बोलावं सुचेना. हे तर सगळं मी बोलणार होतो. मौन नात्यातले बोलते सारखे शब्द माझेच आता मला पारखे. अंतरंगातले रंग हे शोधण्या भेटलो एकमेका मनासारखे. खरंय तुझं. आपली मनं किती एकसारखा विचार करतात ना. मीही असंच काहीतरी बोलणार होतो आणि हे तुला गिफ्ट देणार होतो म्हणत त्यानेही एक छोटासा बॉक्स तिच्या पुढे ठेवला. आधी मला सांग, सेकंड इनिंग मध्ये तुला काय करायचंय? जॉब, जबाबदाऱ्या तर संपल्या. मग आता? ती म्हणाली, आता मला तर आता मस्त भटकावंसं वाटतंय. गाडी काढून बस निघायचं. तू, मी आणि आपल्या आवडीची गाणी. दूर दूर प्रवास करायचा आहे. ना वेळेचं बंधन ना घराची चिंता. तिच्या ह्या उत्तराने तो खूप खुश झाला. तिला तो छोटा गिफ्ट बॉक्स उघडायला सांगितलं. कार की होती त्यात. तिने प्रश्नार्थक नजरेने बघितलं तर त्याने खाली उभी असलेली नवी कोरी तिच्या आवडीची कार दाखवली आणि ती प्रचंड आनंदली. थँक्यू 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 सो मच म्हणत आवेगाने त्याच्या मिठीत शिरली. मौन नात्यातले बोलते सारखे शब्द माझेच आता मला पारखे. अंतरंगातले रंग हे शोधण्या भेटलो एकमेका मनासारखे. रोजदारावरी सांज थांबते भोवताली तरी चांदणे दाटते. मर्म
सरी बरसता ऊन वाटेतले सावली भासते विरघळे बंध हळव्या मनाचा रीते अंबर मिठीतून झरता तूच हृदयात ही तूच श्वासात ह्या जीवलगा 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 आजही ती जुनी हाक येते मला जीवलगा 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 जीवलगा